चला मुलांनो, आज पुढची गोष्ट ऐकायची ना? तयार का सगळे? आज बघू हं आपल्या पोतडीतनं कुठली गोष्ट निघतीये. ही बघा पोतडी. गोष्ट निघाली आहे कोल्होबा आणि म्हातारी. एक होतं गाव. त्या गावात एक म्हातारी राहत होती. ही कोणती म्हातारी माहिती आहे का तुम्हाला? ती गोष्ट माहिती आहे ना? भोपळ्यात कशी ती म्हातारी बसून वाघोबाला फसवून घरी आली होती. चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. हां, त्या म्हातारीची गोष्ट आहे. ती म्हातारी ज्या गावात राहत होती की नाही, त्याच्याजवळच छान जंगल होतं आणि तिचं एक छोटंसं शेत होतं घराच्या मागे. त्या घरात तिने भाजीपाला लावला होता, काही धान्य लावलं होतं, काही फळांची झाडं होती. आता भाजीपाला कोणता असेल? वांगी, कोबी लावला होता, टोमॅटो लावले होते, मिरच्या आणि भोपळ्याचा वेल होता. त्याच भोपळ्यात बसून ती आली होती. मोठा भोपळा आला होता. तुम्ही बघितलं का? हा भोपळासुद्धा तिच्याच शेतातला आहे. हा छोटासा आहे, पण तो भोपळा खूप मोठा होता. तर ही म्हातारी जी आहे ना, खूप धीट होती. एकटी राहायची त्या घरात. भाजीपाला फळं विकायची आणि गावात जायची. वेगवेगळी ज्या सीझनमध्ये जी फळं येतील ती विकायची. कधी वांगी, कधी टोमॅटो, कधी कांदे, कधी मक्याची कणसं, हरभरा. आणि फळं कोणती होती? केळीचं झाड होतं, आंब्याचं झाड होतं, पेरूची होती, त्याच्यात जांभळं होती आणि बोराचं झाड होतं. ती बोरं इतकी गोड होती की त्या म्हातारीने विकायला नेली बाजारात, सगळी संपून जायची. खूप ती बोरं सुंदर होती. आणि मग आता शेतातनं जंगलातनं आसपासच्या काही प्राणी यायचे, पक्षी फळं खायला यायची, प्राणी यायचे. त्या म्हातारीच्या घराच्या बाजूलाच एक छान छोटासा नाला होता. ती म्हातारी इतकी घर स्वच्छ ठेवायची, एकटीच राहायची. छोटंसं घर होतं, बाहेर अंगण सगळं सारवलेलं असायचं, स्वच्छ झाडलेलं असायचं. तिला भयंकर स्वच्छतेची आवड होती. त्या अंगणातनं तिने एक छानसं झाडाखाली एक खाटलं टाकलं होतं. त्या खाटल्यावरती विश्रांती घ्यायची. एक छान चूल होती. एक अंगणात चूल होती आणि एक घरात होती. शक्यतो ती पावसाळा सोडला ना तर अंगणातल्या चुलीवरच सगळं करायची. छान आजूबाजूला हिरवाई, छान वाटायचं तिला, वेळ जायचा. आणि ते सारवलेली चूल माहिती आहे का मुलांना तुम्हाला? आजकाल आपल्या घरात गॅसची शेगडी असते, तशी खेडेगावात किंवा पूर्वीनं अशी मातीची चूल असायची गोल. आपण अर्धचंद्र म्हणतो ना, अर्धी अशी. समोरनं मोकळी जागा असायची त्याला आणि त्याच्यात काटक्या वगैरे ठेवून ती चूल पेटवायची. त्या चुलीवर अन्न शिजवलं जायचं. ही म्हातारी काय करायची? तिला किती लागायचं अन्न? एवढं लागायचं, तेवढं ती करायची. पाणी तापवायची. अशी ती चूल स्वच्छ रोज सारवून स्वच्छ आवरून ठेवायची आणि मजेत राहत होती. धीट तर होतीच, हुशार होती. आणि ती फळं वगैरे खायला जंगलातनं प्राणी यायचे. त्यात एक होता लबाड कोल्हा. त्या कोल्ह्याला ना ती बोरं खूप आवडायची. पण काय करायचे, बाकीचे प्राणी पक्षी दिवसा येऊन जायचे. हा मात्र लबाड कोल्हा सगळे येऊन गेले ना की रात्री यायचा लपत छपत. आणि तो कोल्हा दररोज म्हातारीच्या घरी यायचा, झाडावर चढायचा, बोरं खायची. आणि तुम्हाला माहिती आहे मुलांनो, खूप बोरं खाल्ली की पोटात काय होतं? दुखायला लागतं आणि मग त्याला लागायची घाईची. मी आता सांगणार नाही, तुम्ही ओळखलाय तो शब्द. मी आता सांगते पण पुढच्याच तुम्ही तो म्हणायचा. त्याला लागायची शी. आणि मग त्याला घाईघाईनी तो काय करायचा, त्या स्वच्छ चुलीवर त्याला
मस्त ते आयतीच मिळायची. चुलीवर बसायचा, तो कार्यक्रम उरकायचा आणि रात्रीतनं पळून जायचा. ही त्याला चटकच लागली. म्हातारी आपली सकाळी उठायची, बघायची, पाणी तापायला ठेवायचं, झाडझूड झाली की रोज तिला लक्षात यायला लागलं, कोण बरं हे घाण करून जातं इथे. बोराच्या बिया टाकलेल्या असतात, वर परत चुलीत घाण केलेली असते, कोण मला त्रास देत आहे. तिने खूप प्रयत्न केला शोध घ्यायचा, पण तिला काही लक्षात यायचं नाही दिवसभरात. मग तिच्या लक्षात आलं की रात्री कोणीतरी येतं आहे. मग तिने 1-2 दिवस पहारा ठेवून पाहिला, पण कोलोबा कसला चतुर, म्हातारीची चाहूल लागली की तो यायचाच नाही. म्हातारी कंटाळली. मग तिने काय केलं, एक युक्ती केली. तिनं तिच्याकडे एक जाड जूड लोखंडीच मोठा तवा होता पूर्वीच्या काळचा. तिने काय केलं, तो इतका तापवला, लाल 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 नुसता. तुम्हाला माहिती आहे, एकदा तापलं की तो गारवायला वेळ लागतो. आणि तिने काय केलं, अंधार झाला की तो तवा हळूच नेऊन त्या चुलीवर ठेवला आणि दारं खिडक्या लावून ही आत गेली. जसं काही घरात कोणी नाहीच आहे. तिने हळूच खिडकीची फट उघडी ठेवली आणि लक्ष ठेवलं, बघू बरं आज कोण येत आहे. कोलोबा वाटच बघत होता, कधी एकदा म्हातारी जाऊन झोपतीये. तिला वाटलं चला सामसूम झाली. तो कोल्हा नेहमीप्रमाणेच्या म्हातारीच्या घरी आला, झाडावर चढला, भरपूर बोरं खाल्ली आणि करायला गेला करेक्ट. त्याबरोबर काय झालं, त्या तव्यावर, तापल्या तव्यावर त्याला गरम गरम बसल्याबरोबर त्याची टेरी भाजली आणि लागला की थै नाचायला, ओरडायला लागला, चांगली फजिती झाली. ओरडायला लागल्यावर इकडे तिकडे पळायला लागला. कोलोबा लगेच म्हातारीच्या लक्षात आलं, अरे बापरे, पकडला बरं का चोर. तिने काय केलं, दार उघडून बाहेर आली. म्हातारीला पण कोल्हा लागला पळायला. म्हातारी म्हणाली, कोल्होबा कोल्होबा, बोरं पिकलेत. कोल्होबा म्हणला, नको नको म्हातारी, माझी शेकली. तुम्हाला कळला ना शब्द, तुम्ही घालायचा बरं का गोष्ट ऐकताना. असं असं म्हातारीने युक्तीने त्या कोल्होबाला पकडलं, म्हणून कधीही कुणाला त्रास द्यायचा नाही. शेवटी आपल्याला वाटतं आपण हुशारी करतो, पण चोरावर मोर निघतोच. आपल्यापेक्षा कोणीतरी हुशार निघतंच, हो की नाही. आवडली गोष्ट?